Hello students, I am Jitendra Suryavanshi from Mahatma Gandhi Vidya Mandir's Arts, Science and Commerce College, Manmad. Once again, I welcome you. My dear students, we are going to learn chapter 6 and in it we are going to learn second part of this chapter. This chapter is written by Kiran Purandare. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इंटू द वाईल्डचा जो सेकंड पार्ट आहे तर तो अभ्यासणार आहोत. सो बिफोर गोइंग टू स्टार्ट, लेट्स take short information about second part. This part has been extracted from CN Traveler magazine published by Land Rover India. विद्यार्थी मित्रांनो, हा सेकंड पार्ट सी एन प्रवासी मॅगझिन याच्यामधून घेण्यात आलेला आहे की जो लँड रोव्हर इंडिया यांच्यामार्फत प्रकाशित केला जातो. इट इज अबाउट शाद जंग नोन फॉर हिज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. आणि हा सेकंड उतारा शाद जंग यांच्याविषयी आहे आणि त्याच्यामध्ये वन्य प्राणी जीवनविषयी छायाचित्रणच्या बाबतीत हा उतारा आहे. इट इज ब्रीफ्स अस अबाउट हिज एंट्री इंटू दिस वर्ल्ड ऑफ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. आणि त्यांची या वन्य प्राणी जीवन छायाचित्रांच्या जगामध्ये प्रवेश झालेला आहे त्याबद्दल हा उतारा आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो की त्यांनी वन्य प्राणी छायाचित्रण या क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. द इन्साइट दॅट ही रिसिव्ड ड्युरिंग धिस जर्नी रिगार्डिंग द लॉस ऑफ द हॅबिटेट ऑफ धोज हिरोज ऑफ द जंगल. आणि त्याचबरोबर ते जंगलाचा प्रवास करत असताना त्यांच्या लक्षात आले की जे काही जंगलाचे हिरो होते की ज्यांनी त्यांचं वसतिस्थान गमावलं. द जेन्युइन एफर्ट्स दॅट ही टूक बाय इस्टॅब्लिशिंग BCRTI. आणि म्हणून त्यांना की ज्या प्राण्यांनी त्यांचं वसतिस्थान गमावलं त्यासाठी त्यांनी BCRTIची स्थापना केली जेणेकरून त्यांना मदत करता येईल. BCRTI म्हणजेच बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया असा त्याचा अर्थ होय. फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट बाय एज्युकेटिंग द लोकल रुरल फॉक्स अँड प्रोव्हाइडिंग देम विथ अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम. आणि त्याचबरोबर या ट्रस्टमार्फत त्यांनी वनांचं संवर्धन व त्याचबरोबर स्थानिक लोकांना शिक्षण देऊन पैसा कसा कमवता येईल याचंसुद्धा प्रशिक्षण त्यांनी या सेकंड पार्टमध्ये दिलेलं आहे. सो लेट अस स्टार्ट आवर सेकंड पार्ट. चला तर आपला जो सेकंड पार्ट आहे तर तो सुरू करूया. ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. नागरहोलचा जो काही चित्ता आहे त्याचा माग घेताना असा त्याचा अर्थ होतो. शाद जंग इज अ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर, सिनेमॅटोग्राफर, बिग कॅट ट्रेकर. विद्यार्थी मित्रांनो, शाद जंग हे एक वन्य प्राणी छायाचित्रकार, त्याचबरोबर सिनेमॅटोग्राफर व बिग कॅट ट्रेकर म्हणजेच ज्या काही मोठ्या मांजर आहेत किंवा मोठ्या मांजरीच्या जातीच्या प्राण्यांचे ते माग घ्यायचे. मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन सीकर अँड लॉज ओनर ऑल रोल इंटू वन. व त्याचबरोबर मानव व प्राणी संघर्ष निवारण करणारे ते व्यक्ती आहेत व ते एक स्वतः लॉजचे मालक आहेत. आणि या सर्व गोष्टी त्यांच्यामध्ये दडलेल्या आहेत. वेन ही इज अवे फ्रॉम द जंगल्स ऑफ नागरहोल, ऑफिशियली कॉल्ड द राजीव गांधी नॅशनल पार्क. आणि ते जेव्हा या नागरहोलच्या जंगलापासून दूर असायचे की ज्याला आता राजीव गांधी नॅशनल पार्क असे म्हणतात. ही हॅज लीडिंग फोटोग्राफी सफारीज इन आफ्रिका. आणि ते आफ्रिकेमध्ये प्रमुख फोटोग्राफी करत असायचे. और शो केसिंग हिज वर्क ॲट
आर्ट गॅलरीज इन कॅपिटल सिटीज व ते त्यांचं जे काही काम आहे तर ते आर्ट गॅलरीजमध्ये विशेषतः जी काही राजधानीची शहरे आहेत अशा ठिकाणी ते त्यांचं काम दाखवायचे किंवा कला प्रदर्शन करायचे. अँड स्पीकिंग टू धोज इंटरेस्टेड इन कॉन्झर्विंग द प्लॅनेट्स रिचेस आणि ते ज्या लोकांना ग्रहसंपत्तीचं ग्रहसंपत्तीचे संवर्धन करायचे आहे अशा लोकांशी ते बोलायचे. Shaz recalls with great clarity the incident that ultimately leads to his answering the call of the felines over a career dedicated to finance. विद्यार्थी मित्रांनो, शाज या ठिकाणी एक घटना सांगतात की त्याच्यामुळे ते फायनान्स या क्षेत्राकडे न जाता ते जे काही मांजरींच्या जातीचे प्राणी आहेत तर त्यांचा शोध घेण्याकडे ते वळतात. त्यांना तो पर्याय भेटतो म्हणजेच ते या क्षेत्राकडे वळतात. इट वॉज समवेअर अराउंड सनसेट वी वेअर ॲट अ जंक्शन. जवळजवळ सूर्यास्ताची वेळ होती आणि आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी होतो. द डिअर वेअर कॉलिंग आणि हरणी आवाज देत होत्या किंवा त्या बोलवत होत्या. ही सेज वी वेंट अराउंड अ ब्लाइंड टर्न ही कंटिन्यूज. आणि तेच पुढे म्हणत राहिले की आम्ही एक छोटासा टर्न घेतला. अँड अप अहेड ऑन द पाथ वॉज धिस ओल्ड लेपर्ड. आणि थोडा पुढे गेल्यावर आम्हाला हा वृद्ध लेपर्ड बिबट्या दिसला. यू कुड टेल ही वॉज पास्ट हिज टाईम. आणि तुम्ही म्हणू शकता किंवा सांगू शकता की तो त्याच्या काळामध्ये प्रमुख होता. द जंगल हॅड टेकन अ टॉल ऑन हिम. आणि जंगल त्याच्याकडून जकात घेत होते. ही हॅड ओनली 3 कॅनाईन्स. त्याला फक्त 3 दात शिल्लक होते. हिज आईज वेअर सॅगिंग. त्याचे डोळे खोलवर गेलेले होते. मीन्स दिस इज डिस्क्रिप्शन ऑफ ओल्ड लेपर्ड. आणि हे सर्व जो काही ओल्ड लेपर्ड आहे तर त्याचं वर्णन लेखक सांगतात. क्लोज टू धिस लेपर्ड वॉज अनदर व्हेरी यंग गुड लुकिंग मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. आणि त्याच्या शेजारीच एक तरुण देखणा नर हा दिसला की जो लवकरच त्या ठिकाणी प्रमुख बनणार होता किंवा त्याची जागा घेणार होता. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. आणि त्या ठिकाणी असं भासत होतं की जणू हा भूतकाळ आणि हा वर्तमान काळ. इट वॉज क्लिअर दॅट देर वॉज गोइंग टू बी अ फाईट. आणि हे निश्चित होतं की त्यांच्यामध्ये युद्ध होणार होते. अनफॉर्च्युनेटली आणि दुर्दैवाने द सन वॉज सेटिंग अँड वी हॅड टू लिव्ह. आणि सूर्यास्त झाला आणि आम्ही त्या ठिकाणाहून निघालो. बट द नेक्स्ट मॉर्निंग वेंट बॅक टू द स्पॉट. परंतु दुसऱ्या दिवशी मी त्या जागेवर गेलो. सिटिंग ऑन अ हाय रॉक वॉज दॅट यंग लेपर्ड. आणि त्या उंच दगडावर तो यंग तरुण लेपर्ड बसलेला दिसला. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश अक्रॉस हिज फेस. गॅश मीन्स खोलवर जखम. आणि त्या तरुण बिबट्याच्या लेपर्डच्या जबड्यामधून रक्त वाहत होते. जणू त्याने खोलवर जखम केलेली होती. ही सॅट देअर लाईक ही वॉज किंग ऑफ द जंगल. आणि तो त्या ठिकाणी जणू जंगलाचा राजा आहे अशा प्रकारे तो बसलेला होता. आय न्यू राईट देन दॅट ही हॅड टेकन ओव्हर. आणि मला समजले की त्याने ताबा मिळवलेला होता. दॅट इट वॉज द बिगिनिंग ऑफ अ न्यू जर्नी फॉर हिम. आणि त्याने त्याच्या जीवनाची नवीन सुरुवात केलेली होती. अँड फॉर मी. आणि मीसुद्धा माझ्या जीवनाची नवीन सुरुवात केली होती. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लेपर्ड
द विक्टर स्कारफेस ॲज शॅज नेम्ड हिम. शॅजने त्या लेपर्डला विक्टर स्कारपेस ही नावे दिली होती आणि त्याचे फोटोग्राफ्स तो पाहत होता. नॉट ओनली मेड शॅज फेमस अमंग इंडियाज वाईल्ड लाईफ कम्युनिटी. आणि त्या लेपर्डने शॅजला फक्त भारतीय वन्य प्राणी समुदायामध्ये प्रसिद्ध केले नव्हते, तर बट ऑल्सो लेड टू शॅज इनव्हिएबल रिप्युटेशन ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड. तर त्याची वन्य प्राणी इतिहासात नोंद झाली होती आणि तो प्रसिद्ध झाला होता आणि त्याचा आपल्याला हेवा वाटेल अशी कामगिरी त्याने केली होती. थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफिंग स्कारपेस आय हॅव डिस्कवर्ड अदर लेपर्ड्स. आणि माझ्या या फोटोग्राफीच्या प्रवासामधून आणि विशेष स्कारफेसच्या मी आणखी काही लेपर्ड शोधले. हिज मेट्स अँड डिस्कवर्ड हिज नेमिजेस टायगर्स. त्याचे जे काही सोबती होते तर ते मी शोधले, विशेष करून की जे त्याच्या बरोबरीचे होते असे टायगर्स ते सुद्धा शोधले. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगनिस्ट ऑफ माय वर्क साया व्हाईल ट्रॅकिंग स्कारफेस. आणि मी जेव्हा स्कारफेसचा माग घेत होतो तर त्यावेळेस मी जो काही चालू नायक आहे किंवा प्रमुख आहे तर तो शोधलेला होता आणि तो म्हणजेच साया. दिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. आणि हाच जगातील पहिला काळा चित्ता होय. द बिहेवियर ऑफ विच इज बिईंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा. आणि मी त्याची जी काही वागणूक होती तर ती अतिशय जवळून कॅमेऱ्यामध्ये टिपली होती. बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट्स. त्याची जी काही हालचाल होती तर त्याचा माग घेऊन मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये टिपली. सो फार ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. आणि सर्व प्राण्यांवर संशोधन मी माझ्या या कॅमेरा ट्रॅप्सने केलेले होते. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल. अथक महिन्यांचे परिश्रम केल्यानंतर मी या ठिकाणी पोचलो होतो. शॅज हॅज मॅनेज टू कलेक्ट प्रेसियस फुटेज. आणि शॅजने अनेक मौल्यवान असे फुटेज गोळा केले होते, इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मीटिंग टू पीस टुगेदर द इन्क्रेडिबल लँडस्केप ऑफ अ ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. व त्याचबरोबर त्या प्राण्यांच्या सोबतीमध्ये अनेक अविश्वसनीय असे काळ्या चित्त्याचे चित्रण, त्या काळ्या चित्ताची जे काही लाईफ आहे तर जीवनाविषयी अनेक चांगल्या गोष्टी त्या लेखकांनी मिळवल्या होत्या, एकत्रित केल्या होत्या. साया, स्कारफेस अँड पार्डस, द लेपर्ड दॅट लॉस्ट टू स्कारफेस. ही जी नावं आहेत तर त्या लेपर्डचीच आहेत की जी लेखकांनी त्याला दिली होती आणि तो आता हरवला होता. हॅव ऑल्सो लेड शॅज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. आणि शॅजने अनेक मार्गावर जाऊन शोध घेतला. लर्निंग अबाउट देम. त्यांच्याविषयी शिकला. अँड द लॉस टू देअर हॅबिटेट हॅज लेड शॅज टू क्रिएट द बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया. आणि ज्या बिबट्यांनी किंवा ज्या वाघांनी त्यांचं वसतिस्थान गमावलं अशा प्राण्यांसाठी त्याने BCRTIची निर्मिती केली. म्हणजेच काय, आघात प्रतिबंध संघर्ष निवारण संस्था किंवा आपण त्याला भारतीय आघात प्रतिबंध संघर्ष निवारण संस्था असं म्हणू शकतो. इट्स अॅन एजन्सी दॅट एज्युकेट्स विलेजर्स हू लिव्ह ऑन द फ्रिंज ऑफ द फॉरेस्ट ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ कॉन्झर्वेशन. आणि ह्या संस्थेमार्फत जे काही खेड्यातील लोक आहेत तर त्यांना विशेष करून जी जंगलाजवळची गावं आहेत तर तेथील लोकांना ते शिक्षण द्यायचे आणि त्यांना जे काही वनांचं संवर्धन आहे तर त्याचं महत्त्व पटवून द्यायचे.
वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन. आणि आम्ही जे काही मानव आणि प्राणी यांचा जो काही संघर्ष व्हायचा किंवा संघर्ष क्षेत्र आपण त्याला म्हणू शकतो, त्याचा आम्ही एकदम जवळ होतो. एक्सप्लेन शाज. आणि हे शाज व्यक्त करतो. देर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. आणि ते म्हणतात की नागरहोलच्या जवळपास कुठलंही आघात प्रतिबंधक क्षेत्र नव्हतं. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगिन. आणि हा जो काही वनांचा मुख्य भाग आहे तर तो ज्या ठिकाणी शेती आहे किंवा शेतीची सुरुवात होते अशा ठिकाणी संपतो. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोर इन्कर्जन्स इन टू फील्ड्स आर व्हेरी कॉमन. आणि कोरड्या सीझनमध्ये किंवा उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये हत्ती आणि जे काही वन्य अस्वल आहेत किंवा वन्य प्राणी आहेत तर ते आकस्मित हल्ला करायचे शेतामध्ये. इन्कर्जन्स मीन्स आकस्मित हल्ला. ओल्डर लेपर्ड्स like parrots who have lost territory in the forest often carry away livestock from villages. आणि ही जी काही वृद्ध लेपर्ड्स आहेत, बिबट्या आहेत, की ज्याप्रमाणे पारडस त्यांना जे काही नावं दिले आहेत ते विषय करून ज्यांनी आपलं ओळख गमावलेली आहे अशी प्राणी त्या ज्या ठिकाणी लोक राहायचे किंवा गुरेढोरे चरायची अशा ठिकाणी ते प्राणी यायचे. दिस क्रिएट्स रिझेंटमेंट अमंग लोकल टुवर्ड्स द ॲनिमल्स ऑन ऑकेजन्स लीडिंग टू अनप्लेझंट सिच्युएशन्स. आणि ती त्या ठिकाणी आल्यामुळे त्या ठिकाणी वातावरण बदलून जात असे आणि हे प्राणी अधूनमधून त्या ठिकाणी यायचे आणि त्याच्यामुळे स्थानिक लोकांना त्याचा परिणाम भोगावा लागत असे. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज. आणि या संस्थेमार्फत त्या शाज जंगने लोकांना चलन कसं प्राप्त होईल याचा प्रयत्न केला. अंडर द BCRTI अम्ब्रेला शाज प्रोव्हाइड्स लोकल विथ व्होकेशनल ट्रेनिंग. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी जे काही स्थानिक लोक आहेत तर त्यांना व्यावसायिक शिक्षण दिले. विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल्स ऑन द मेरिट्स ऑफ कॉन्झर्वेशन. की जेणेकरून जे काही स्थानिक आहेत तर त्यांना शिक्षण दिल्यामुळे त्यांना संवर्धनाचं महत्त्व पटेल किंवा फायदा आहे तो समजेल. अँड टू हेल्प देम बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी. आणि त्यांना जे काही पर्यटक येतात तर त्यांच्या चलनाने किंवा त्यांच्या आगमनाने त्यांना चलन भेटेल, पैसे भेटेल आणि त्याचा फायदा त्यांना होईल. द व्हिजिटर्स ॲट द रिसॉर्ट आर वेलकम टू व्हॉलंटियर टू टीच अ स्किल्स ट्रेनिंग क्लास ऑफ देअर चॉईस. आणि जे काही पर्यटक येणार तर त्यांचं ते स्वागत करतील आणि ते स्वयंसेवक त्यांना त्या प्रकारे शिक्षण देतील आणि त्यांच्या मताप्रमाणे. म्हणजेच काय की जे काही कौशल्य आहे या स्थानिक लोकांकडे तर ते स्वयंसेवक आलेल्या पर्यटकांना त्याचं कौशल्य देतील, शिक्षण देतील आणि हा त्यांचा चॉईस असू शकतो. द ॲक्वायर्ड स्किल्स एनेबल लोकल्स टू फाइंड एम्प्लॉयमेंट विथ एनी ऑफ द न्यूमरस वाईल्डलाईफ रिसॉर्ट्स इन द रिजन इफ नॉट इन अ फार अवे सिटी. आणि या कौशल्यामुळे त्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होईल आणि त्यांना दूरवर जाण्यापेक्षा किंवा शहरामध्ये जाण्यापेक्षा त्यांना त्या वन्य प्राणी रिसॉर्ट्समध्ये किंवा त्या प्रांतामध्ये अशा ठिकाणी त्यांना नोकरी भेटू शकते. माडेगौडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरिस्ट हू इज ट्रेन ॲट BCRTI. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे हे माडेगौडा की जे स्थानिक शेतीप्रधान किंवा शेतकरी होय की ज्याने
BCRTI मार्फत शिक्षण घेतले and is now a certified naturalist employed by the Beacon. आणि ते आता नैसर्गिक प्रमाणित केलेले शेतकरी किंवा एक नोकरदार म्हणून प्रमाणित करण्यात आले. म्हणजेच काय की या शेतकऱ्याला त्यांनी शिक्षण दिले आणि त्यांनी त्याच्या जोरावर नोकरी मिळवली. इन द पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ अ सीझन्स यील्ड ऑफ शुगर केन टू सच ॲनिमल अटॅक्स. आणि ते सांगतात की मी मागे काही दिवसांपूर्वी म्हणजेच जवळजवळ 80% जे काही माझे ऊसाची शेती होती तर अशा प्राण्यांच्या हल्ल्यामुळे ती खराब होत असे किंवा ती वाया जायची. आय यूज टू हेट देम. मी त्यांचा तिरस्कार करायचो. बट नाऊ आय हॅव लर्न्ड हाऊ इम्पॉर्टंट धीज ॲनिमल्स आर. आणि मला आता समजलं की हे प्राणी आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम ही सेज. आणि ते म्हणतात की त्यांचं संरक्षण करणं हे सुद्धा किती किफायतशीर किंवा मौल्यवान आहे हे सुद्धा मला समजले. आय हॅव नोन दी जंगल्स फॉर 35 इयर्स. आणि मी हे जंगल जवळजवळ 35 वर्षापासून ओळखतो. आय नो वेअर द ॲनिमल्स आर अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड व्हिजिटर्स. आणि मला माहीत असतं की प्राणी कुठे आहेत आणि त्या प्रकारे मी त्या पर्यटकांना मार्गदर्शन करू शकतो. अँड गेट पेड फॉर इट. आणि त्याबद्दल मी त्यांच्याकडून पैसे घेतो. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक. आणि अशा प्रकारे पुन्हा मला प्राणी पैसे देतात किंवा ते मला अदा करतात. म्हणजेच काय याच्यावरून एकच गोष्ट समजते की तो जेव्हा पर्यटकांना सर्व गोष्टी सांगतो तर त्याच्या बदल्यात त्याला पैसे भेटतात. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स. आणि तो म्हणतो शाहजंग की मला या जंगलाने अनेक गोष्टी शिकवल्या. फॉर इन्स्टन्स उदाहरणार्थ लिसनिंग इज अ सेन्स फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. की ऐकणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे बघण्यापेक्षा. म्हणजेच आपण ज्यावेळेस एखादी गोष्ट ऐकतो किंवा जंगलामधून आपण ज्यावेळेस आवाज ऐकतो तर त्यावेळेस तो अतिशय महत्त्वाचा असतो बघण्यापेक्षा. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल सीट अँड लिसन फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग. आणि जर तुम्ही मोटरसायकलीवरून जात असाल तर तुम्ही तुमची गाडी बंद करा. सीट अँड लिसन. आणि तेथे बसा आणि ऐका. फॉर द फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग. आणि तुमच्याशी जे काही जंगल आहे तर ते संवाद करत आहे असं तुम्हाला वाटेल. थ्रू द व्हॉइसेस ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स ही एक्सप्लेन्स. आणि ते वर्णन करतात की जे काही प्राणी आणि पक्षी आहेत तर ते त्यांच्या आवाजाने आपल्याशी संवाद करतात असं आपल्याला वाटेल. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच जेव्हा आपण जंगलामध्ये जातो किंवा वनामध्ये जातो किंवा निसर्गाच्या सानिध्यात जातो तर त्यावेळेस आपल्याला अनेक पक्ष्यांचा प्राण्यांचा आवाज येतो आणि त्यामुळे आपले कानं तृप्त होतात, समाधानी होतात असं लेखकांनासुद्धा म्हणायचं आहे. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन. आणि आपण जर प्राण्यांचा माग घेतला किंवा त्यांचा आपण शोध घेतला तर त्यावेळेस आपल्याला ते प्राणी अनेक गोष्टी शिकवतात किंवा त्यांच्या जीवनाविषयी अनेक गोष्टी आपल्याला शिकवतात आणि त्यांच्यामार्फत आपणसुद्धा धडा घेऊ शकतो. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स. आणि मला जो काही काळा चित्ता आहे तर त्याने एक गोष्ट शिकवली तर ती म्हणजेच संयम. कारण आपण जर संयम ठेवला तर सर्व गोष्टी शक्य होतात.
बट परंतु अबोव ऑल वरील सर्व गोष्टी इट हॅज टॉट मी टू नेवर स्टॉप डिस्कवरिंग. आणि वरील सर्व गोष्टींनी मला शिकविले की आपण शोध कधीच थांबवायला नको. म्हणजेच ज्या गोष्टींचा आपण शोध घेत आहोत तर त्या गोष्टी आपण नेहमी शोधायला हव्यात. देर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्सेस टू लर्न. आणि अशा अनेक आश्चर्यकारक अनुभव आहेत किंवा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला शिकायच्या आहेत, बघायच्या आहेत. अँड शेअर विथ द वर्ल्ड. आणि त्या आपल्याला जगाशी शेअर करायच्या आहेत. म्हणजेच त्यांची देवाणघेवाण करायची आहे. याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टी या जंगला समजल्या तर त्यांनी आपल्याशी शेअर केल्या. तसंच जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या किंवा तुमच्या अनुभवात आल्या तर अशा गोष्टींची तुम्ही तुमच्या मित्रांशी किंवा तुमच्या आईवडिलांशी किंवा तुमचे जे काही इंटिमेट्स आहेत तर त्यांच्याशी चर्चा करा, असं या ठिकाणी या जंग यांना म्हणायचं आहे. सो इन दिस वे द सेकंड पार्ट ऑफ दिस चॅप्टर इज सक्सेसफुली एंड. आय होप दॅट यू अंडरस्टूड इट व्हेरी वेल. थँक यू व्हेरी मच.